आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मंगलताई अहो काय करताय? हॉस्पिटल आहे, काहीतरी भलतच घडून बसत। उमा वहिनी मला पश्चाताप होतोय आज। हिच्या शिक्षणाला मी विरोध केला, ही काळजात आहे म्हणून हिला मारलं, चक्के दिले। जरे तुझ्यामुळे मी जिवंत आहे ग, तू श्वास आहेस माझा, आणि तू जी आधी पडून राहिलीस तर मी का जगायचं? कोणासाठी जगायचं? बोल ना सरे, बोल ना सरे। फक्त एकदा डोळे उघडून मला आई म्हणून एक मार्ग सरे, फक्त एकदा। मंगलताई शांत व्हा, कसे शांत होऊ मी? सरे माझ्यासाठी नाही तर तुझ्या हातीसाठी तरी एक एक दिवस काढते ग ती। तुला कलेक्टरीत झालेलं बघायचं स्वप्न आहे तिचं, तुझ्या लाल दिव्याच्या गाडीत बसून फिरायचंय तिला। सरे तिच्यासाठी तरी उठ ग सरे, तुझ्या बाळाला हातात घ्यायचंय, त्याच्यासोबत खेळायचंय सर। अरे सगळं तो अर्ध्यावर सोडून नाही जाऊ शकत सरे, उठ सरे उठ, मी तुला जाऊच देणार नाही आता तू डाव अर्ध्यावर सोडून नाही जाऊ शकत सरे, सरे उठ सरे, सरे उठ। मंगलताई आरडाओरडा करू नका, आपल्याला हाकलून देतील इथनं। माझी हे काय ती, तिला कसं उठवायचं मला माहितीये सरे। लय मोठं स्वप्न आहे ना तुझं, कलेक्टरीत व्हायचंय ना, आता झोपून पूर्ण होणार आहे तुझं स्वप्न। उठ सरे उठ। मंगलताई सोडा तिला, काय करताय? कलेक्टरीत व्हायचंय ना सरे, तुझ्या बाबाचं स्वप्न पूर्ण करायचंय ना सरे, तुझ्या आजीचं स्वप्न तुला पूर्ण करायचंय सरे, तुला उठावंच लागेल सरे, सरे उठ सरे, सरे उठ। मंगलताई सोडा तिला, सोडा मला, डिस्टर्ब करू नका, अहो त्या कोमात आहेत। सरे तुला उठावंच लागेल सरे, सरे स्वप्नांची स्वप्न तुला पूर्ण करायचे सरे, सरे उठ। मंगलताई चला आपण बाहेर, मला सोडा सरे, उठ सरे, तुला उठावंच लागेल सरे। मंगलताई आपण बाहेर जाऊयात, चला मला सोडा सरे, सरे उठ सरे, सरे तू असे झोपून नाही राहू शकत सरे, सरे तुला उठावंच लागेल सरे, सरे उठ सरे, सरे उठ। मॅडम तुम्ही थांबा इथेच, मी डॉक्टरना घेऊन येते। माझी सरी किंवा मंगलताई एवढी आनंदाची बातमी आहे आणि ही तो कुणीच दिसेना। हा तुम्ही नानांना फोन लावा ना, नाहीतर जावई बापूंना करा। मी मगापासून फोन लावते त्यांना, पण फोनच उचलत नाही कोणी। आता काय करूयात आपण? हा त्या बघा मामी, मामी आहेत तिकडं, चला चला। मामी मामी हो मामी, हो मामी तुम्ही ऐकलं का? तुम्ही इथं काय करायलाय? चला लवकर। काय ग?
काय झालं? हो ऐकायला काही ना ऐकलं आपलं. म्हणजे आपली सरू शुद्धीवर आली. अहो मामी शुद्ध आली कुठली? मंगलताईंनी तिला शुद्धीवर आणलं. आई काल काही ना आपली प्रार्थना ऐकली ग. मला खात्री होतीच ती आपल्या लेकीला मदत करणार म्हणून. तिने तिचा शब्द पाळला आहे. आता मला पण माझा शब्द पाळावा लागेल. मामी काय प्यायलात तुम्ही? कसलं पाणी आहे? काय ते का सरू कुठे आहे? मला तिला बघायचं आहे. बघा काही खाल्लं प्यायलं नाहीये म्हणून अशक्तपणा यायला लागलाय तुम्हाला. होय अशक्तपणाच आहे ग, बाकी काय नाही. सरूला भेटायचं आहे. हो मामी थांबा. चक्कर यायली आहे तुम्हाला. काय प्यायलात तुम्ही? कसलं पाणी होतं ते? काही नाही, नवस बोलले होते तेच घेतलंय मी. मला सरूला भेटायचंय. मला घेऊन मामी थांबा. अहो तिथं नाही जाता येणार आपल्याला. डॉक्टर आले तर त्यांनी आम्हाला बाहेर जायला सांगितलं म्हणून आम्ही इथं आलोय. असं कसं? मला तिला आत्ताच बघावं लागेल. मला तिला बघायचं आहे. अहो मामी असं काय करताय? आता सर्व शुद्धीवर आली का नाही? आता आपण तिला कधी बी भेटू शकतो. अगं नाही ग, कधी मी नाही. माझ्याकडे तेवढा येळ नाही. मला आत्ताच तिला बघावं लागेल. मामी अहो मामी काय होतंय तुम्हाला? मामी 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 काय केलं तुम्ही सांगा मला. अहो, मामी काय होतंय तुम्हाला? हा? मामी अहो काय होतंय? मामी सांगा ना काय झालंय तुम्हाला? मामी बोला की हो. मामी काहीतरी बोला. अहो मामी असं काय करताय? मामी मला खरं खरं सांगा काय होतं त्याच्यात? काय प्यायलं तुम्ही? सांगा मला. मामी काय होतंय तुम्हाला? मामी उठा ना मामी. मामी असं काय करताय? मामी काहीतरी बोला ना मामी. गुड, व्हेरी गुड. खूपच इम्प्रूव्हमेंट आहे आणि फास्ट इम्प्रूव्हमेंट आहे. आजची मेडिसिन्स दिलीत सगळी? येस सर, फक्त झोपायच्या आधीच राहिलंय. ओके. सर एक विचारू का? हा, एवढ्या फास्ट रिकव्हरी कशी काय झाली यांची? नाही म्हणजे एवढ्या फास्ट मेमरी परत येत नाही ना? हो ना. आपण म्हणतो ना देवच चमत्कार करतो, असं काही नाहीये. असे चमत्कार आपल्या समोर सुद्धा घडत असतात. आपली ट्रीटमेंट आणि पेशंटची विल पॉवर ह्या दोन्हीतूनच असे चमत्कार घडत असतात. आपली सुंदरी फायटर आहे म्हणून तर ती लवकर कव्हर होते आहे. ऐकतेस ना सुंदरी? लवकर बरी होतेस तू. लवकर होणार आहेस रिकव्हर. सर पेशंट काहीच रिस्पॉन्ड करत नाहीये. करेल, लवकरच करेल. हॅव पेशन्स. ओके. डॉक्टर डॉक्टर लवकर चला. काय झालं? अहो, बाहेर खूप मोठा गोंधळ झालाय. अहो सरूच्या आजीनं काहीतरी प्यायलंय. बेशुद्ध पडले त्या. काय? सिस्टर चला लवकर. मामी 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 असं काय करताय? काय झालंय? अहो त्यांनी काहीतरी प्यायलंय. बघा ना बोलत नाही येतो त्या.
सिस्टर इमर्जन्सी आहे, स्ट्रेचर घ्या मामी फास्ट. हो नाना, अहो गाव तुमचं आहे, गावातला प्रत्येक माणूस बी तुमचाच आहे. अहो तुम्हीच म्हणताय ना व गाव कुटुंब आहे, मग कुटुंबातल्या माणसाचा आभार मानतात होय. मी फक्त माझं कर्तव्य केलंय. ज्या पद्धतीने तुम्ही गावाचा सांभाळ करताय ते बघून तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. मागू का? माग ना, काय पाहिजे ते माग. तुमच्या मालकीचा हात माझ्या हातात द्या, मला तुमचं जावई करा. म्हणजे आजपासून ह्या क्षणापासून तुम्ही आमचे जावई बापू. आणि मी तर तुमच्या लेकीसारखी आहे ना. घेतला मी निर्णय, एवढा पण अधिकार नाहीये मला. पण तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवल्या म्हणून म्हणून तुम्हाला मालून तिकडे पाठवावं लागलं का नाही. म्हणून मालू आगीत सापडली. अगं अरुण राव नसते ना तर मालूच काय झालं असतं, जरा विचार करून बघ ना. बघ मला तुझं काय बी ऐकायचं नाही, तू निघून जा. अहो मामा, मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते. हा माणूस त्याला लय पाताळ यंत्री, लय कारस्थानी. त्याला ना आपलं काय बी पडलेलं नाही मामा. त्यानं स्वतःहून आग लावली, परत त्या आगीत मालतीला वाचवायचं नाटक केलं. अख्ख्या गावासमोर तुमच्याकडनं शब्द घेतला लग्नाचा. आणि हे समजा यानं का केलं? कारण तुमचा जीव जावा. नाना चहा घ्या. स्वतःचीच लाज वाटते आम्हाला. आयुष्यात कधी माणसं वळखाय चुकलं नाही मी, पण ह्या याला एवढी मोठी घोडचूक कशी काय झाली काहीच कळना. नाना तुम्ही त्याचा विचार करू नका आता. जवळ तो आरण्य जित आहे का नाही तवर हे विचार माझ्या डोसक्यातनं जाऊ शकत नाही. त्याला त्या याला संपवलं पाहिजे. हो काय बोलताय तुम्ही नाना? आणि काय झालं असतं त्यानं? हे बघा, तो आणि त्याची पिल्लावर सगळेजण आत आहेत आता, आणि सुंदरीनं भक्कम पुरावा दिलाय त्याच्या विरोधात. मी पोलिसांना तो व्हिडिओ दिलाय, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो तो व्हिडिओ म्हणजेच त्याचा कबुली जबाब आहे असं समजा. हे समज ठीक आहे हो, पण त्यानं विश्वासघात केलाय माझा. त्याचं काय करायचं? तो राग मी कुठं काढायचा? तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू नका आता अजिबात. हे बघा, आता सगळं व्यवस्थित झालंय ना. ते म्हणतात ना, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड. अहो काय बोलताय तुम्ही? कसला शेवट गोड? सुंदरीचं काय झालंय बघताय ना, ती अजून शुद्धीत बी नाही आली. तिला जर काय झालं का नाही तर तिला काहीही होणार नाहीये नाना. तुम्हीच म्हणता ना, फायटर आहे ती. कोणकोणत्या सिच्युएशन मधून बाहेर आली आहे ती आजपर्यंत. ह्यातूनही बाहेर येलो. नका टेन्शन घेऊ तुम्ही. हा आदित्यराव बोला की. कशी आहे सुंदरी आता? अहो सुंदरीचं जाऊ दे, तिकडे त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम झालाय. आजी विष प्यायल्यात. कुणी? अहो सुंदरीची आजी. आता जस्ट त्यांना इमर्जन्सी मध्ये ऍडमिट केलं. काय झालं नाना? अहो पण काय झालंय नेमकं? म्हणजे कशामुळं का घेतली? हे आता आणखीन काही नवीन टेन्शन. बरं ठेवा, आम्ही येतो लगेच. हा ठीक आहे.
नाना अहो काय झालं सांगा तरी. मामीने इश घेतली. काय विष म्हणजे हे बघा मी ते आता तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्ही गाडी काढा पाठीची, निघूयात आपण तिकडे जाऊन बघू समजा काय ते. काय चाललंय हे? देव का परीक्षा बघायलाय? तिकडं सरूची हालत अशी आणि इकडं मामी. मंगलताई तुला सांगतो, जेव्हापासून सुंदरीचे झाले का नाही तेव्हापासून समधींची डोसकी फिरल्यात. माझ्या एका चुकीची सजा का नाही समधेसनी भोगायला लागते. नाना, जे झालं ते जाऊ द्या. आता तरी देवानं समजा चांगलं केलं पाहिजे. आजी आजी डोळे उघडतायत. आजी मामी, हे बघा सगळे जमले तिथे. देवा ऐकलंस रे बाबा माझं. काय हो मामी, असं का केलं तुम्ही? मंगलताई आता काय बी विचारू नका त्यांना. अगं बया, असं कसं झालं? कसं झालं म्हणजे? तू बरी झालीस मामी? नाही नाही नाही, मी अजून जिवंत कशी आहे? जिवंत कशी म्हणजे? अगं डॉक्टरांनी तुला वाचवलंय. काहीतरी मूर्खपणा करायला निघालीस. नाही नाही, तो मूर्खपणा नव्हता. मी देवीला शब्द दिला होता. कधी वाचवलं मला? कोण कोण आहे तो आगाव? मला जीव द्यायलाच पाहिजे. मला जीव द्यायला पाहिजे. मामी काय बोलताय हे? असं पुण्यासाठी कोणी बी जीव देतय वय? काहीतरीच आपलं उगीच. नाही, मला कधी सक्ती केली होती का? माझा मीच दिला होता. मी शब्द दिला होता देवीला. तिथं माझ्या सर्वला बरं केलं. आता मला जीव द्यायलाच हवा. अगं होय की, तू शब्द दिला होतास, पण आता तुला वाचवलंय कोणी? देवीनच का नाही? अगं आपली आई काल काय का उलटे काळजाची होय? म्हणजे सुंदरीचा जीव वाचवण्यासाठी तुझा जीव घेईल. पण महादेवा, मी शब्द दिलाय रे तिला. मी शब्द नाही पाळला आणि माझ्या सर्वला परत काय झालं तर? तुम्ही हाच विचार करा. हो, पण तुम्हाला काही झालं असतं तर सरीला आम्ही काय उत्तर दिलं असतं? तिने शुद्धीवर आल्यावर विचारलं हाजी कुठे आहे, तर काय सांगणार होतो आम्ही? आणि हे समजा ऐकून तिला जर त्रास झाला तर कोण जबाबदार आहे त्याला? इथं जर कोणाला जीव द्यायचा असेल का नाही तर तुम्ही दिला पाहिजे. हे समजा का नाही माझ्यामुळे घडते. हो ना, आता बस झालं की. नका परत तोच विषय उगाळू.
आणि आता इथे असलं परत कोणी काही बोलणार नाही. पण मामी तुम्ही, मी तुम्हाला खमकी समजत होते, माझा आदर्श मानत होते. लेक गेल्यावर नातीला आणि सुनेला तुम्ही सांभाळलं आणि आता असा पळ काढायला निघालात. काय तर म्हणे सरीसाठी हे समदखेल. तिच्यासाठी जर काही करायचं असेल ना तर एकच करा, इथून उठा आणि तिच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहा. अहो तिला तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीतनं फिरवायचंय. तुम्ही पहिलं बसणार होतात ना गाडीत, आणि आता जर तुम्हीच नसाल तर काय अर्थ आहे तिच्या त्या स्वप्नाला? काय होईल ती कलेक्टरीन बनवून? बोला ना आता. आता का गप्पा बसलात? बोला की. काय करू ग मी? माझ्या सरूला मला असं बघवत नव्हतं. अहो, बघवत नव्हतं म्हणून हे असं काहीतरी करायचं का? मंगलताई आता शांत राहावा. बघू आता समजाने शांत राहावा. हा सरू तिकडे झगडते, समजा पहिल्यासारखं व्हावं म्हणून लढते, आणि तिची आजी बघा. आता बस की, काय मारून घेऊ का? चुकलं ग माझं, माफ कर मला. अगं माझं डोकं चालत नव्हतं ग, भावनेच्या भरात मी केलंय सगळं. आता कशी आहे माझी सरू? बरी आहे, आली शुद्धीवर, आणि आता बोलायला पण लागेल लवकरच. आई काल काय तू माझी परीक्षा बघितलीस, आज मी त्या परीक्षेत पास पण झाले. माझी सरू बरी झाली, माझी सरू बरी झाली ना.